जीव हातमये तुझ्याच साठी जीव हातमये तुझ्याच साठी कोठे मला भेटती अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटती अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटती अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटती जीव हातमये तुझ्याच साठी जीव हातमये तुझ्याच साठी कोठे मला भेटती कोठे मला भेटती अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटती अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला काय 14 एप्रिल आहे ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली ते बाबासाहेब आंबेडकर त्यांचे गाणं घेतोय ना भाला ना बरची ना घाव पाहिजे ना भाला ए लागता ना आवाज दुसऱ्या कमीपणा करू नकोस तू तुझा आवाज हा तेव्हा तुका असो तुझा आवाज अजून वर नेऊ दे वर नेऊ दे वर नेऊ दे ना भाला ना बरची ना घाव पाहिजे ना भाला ना बरची ना घाव पाहिजे नितीन पवार साहेब यांच्याकडे माझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक स्वीकारतो धन्यवाद धन्यवाद तसेच या ठिकाणी स्वाती सुरेश मैत्री यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय श्रेयस चंद्रकांत परब यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय तसेच अंकुश सावंत नाथ भोळेवाडी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय स्वीकार करतो मंडळ शरद पवार साहेब माजी पोलीस पाटील यांच्याकडे माझ्यासाठी 200 रुपयाचा बक्षीस आला स्वीकारतो धन्यवाद तसेच आमचे परवा मित्र श्रीमान गणेश पवार यांच्या पत्नीचा वाढदिवस आहे त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा बक्षीस आला वाढदिवसाचं गाणं घेतो काय गाडीवाल्या तो राजा मी प्रधान आहे आणि सेवक सेवकाची भूमिका त्यांना बजावला ना पण सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आहे
ठीक आहे. हॅलो. राजा राणीच्या जोडीला या गाण्यासाठी प्रकाश जाधव यांच्याकडे मराठी. राजा चाळवलं तू काय तसा तो गावात तो सकाळपासून येईल तो भांडी घासता सगळ्यांची, म्हणजे ते टोप वगैरे धुवूची लागतात ना पहिले जेवण करायच्या आधी. तो सांगता मोठेपणात आणि त्याच्यानंतर सांगता नाही. पहिलं तू काय घेऊया, तू माका बोलता बोलता बोल की नायसो करून टाक. तू काय टाक टाक माका नायसो करून. एकदा मी नायसो झालं की तू सिंधुदुर्गात मोकळं झालं पेवा. तू कर गायचा. दुसरं चांगलं तू वराडकर ताट करून इलो. तू याचा बघू काय कधी गेलेलं. अरे आम्ही दोघजण एकत्र, आम्ही एका सीटवर नाही, पण ह्या तुका कोणी झाले एका सीटवर, आम्ही वेगवेगळ्या सीटवर होता. आणि ताट केल्यानंतर तुका कसा माहिती, म्हणजे ह्याचा अर्थ तुझा आणि त्याचा काहीतरी गडबडा. म्हणजे तुझी ती बनावट दारू हे दाढी नाही ना. अरे तू सांगत दाढीचा, अरे त्या महापुरुषांनी जर केलेला नाही ना तर तुझ्याकडून नाही ना होणार. अरे काय असू करत संपलं तू, लगीन वगैरे झाला तुझा, झाला सरला. अरे तू सांगतो बायकांचा वय विचारू, तू काय गेलेलं बायकांचा वय विचारू. तू सांगतो ना बायका लपवत नाही वय, पण तुका काय तू लगीन झालेलं असत तरी पण तू अजून बायकांची वया विचारत. म्हणजे खरो पानसट कोण ह्यो केदार ह्यो. देवगड हापूसच्या बारक्या बिटक्यांचे व्यापारी देवेंद्र पवार. हे बिटके तुमच्याकडे ना आहेत, हापूस असे असतात. बिटक्यात मजा लक्षात घे. हापूसात जी मजा आणा केदार, मजा आणाल त्याच्याकडून 50 रुपये आला. विठ्ठल गावडे माजी तलाठी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा त्या महापुरुषांनी जे केलंय ना बुवा ते विसरण्यासारखं नाही. तू त्याच्यातलं नाही. तू खायचो दाढीवालो माहित आहे. तू आज आश्रम बापूच्या फवाऱ्याखाली तो दाढीवालो, तू लक्षात घे. अरे काय बोलतो खुळ्यासारखो, एवढं पेटान अंगावरती इलं आणि तू माझं लगीन लावतल. मंगळसूत्राचा खर्च करशील. अरे ह्याच्यात काय मंगळसूत्र आहे त्याला, करशील काय सांग. पण तू शोधायचा, पण नंतर पुढे काय गडबड झाली तर त्याचा जिम्मेदार तू. एकदा असाच झाला. एक राजा होतो, त्यांना एक शर्त ठेवलेली आहे. 2 प्रश्न विचारायचे, त्याचा उत्तर जो बरोबर देत तो त्याचा अर्धा राज्य देऊन टाकलेलं आहे. तर एक त्या धनगर गावलो. धनगर म्हणजे कोण, धनाच्या आगर तो धनगर. ह्याच्यासारखं होतो तो, ह्याच्यासारखं.
आणि झालं बाबा त्या राजान सांगले राजान असा गेला त्या धनगराज है ना असं गेल्या राजान असं गेल्या है ना या दाखवलं प्रथम बाजूक होतो मी बाजूकच होतो याच्या मी विचारलं अरे एवढी उत्तर बरोबर कशी दिलं म्हणता रे काय सांगू तुका राजा पण तुझं चावट आलंय म्हटलं का आला अरे राजा म्हणता मका एक दे बोकड मी म्हटलं एक कशा दोन घे राजाला बाड राजाने सांगल्या तुझं पूर्णता ह्या दे बोकडांचं कळप यांना सांगलं ह्या घे अशी तुझी गत लक्षात ठेव राजा काय बोला नको तू काय बोलत ना आणि नंतर सांगता लग्नाचा जाऊ दे तू करशील ना लग्नाचा मंगळसूत्र तर कर काहीतरी कळला आणि ते बायकांचे विषय सोड बायकांची वय विचारू तू काय केलेलं रे चावट खायचो लाज ना वाटत होता हो तो गावचो आम्ही मुंबईचो माझी हालत बघा पहिली आणि सांगता माका दळतलं अरे मी बोलल्याशिवाय तुम्ही दोघ जण बोला की नाही शेवटी माझी गाडी पेटी तुला उपयोगी पडली ना दाळ तुझी गाडी पेटी पुढे तर येऊ दे कापतलंय लक्षात ठेव ए जाऊ दे आता काय आणि येऊ सांगते खैची रे पोरगी एवढी सांगता की बापूस माझा खाजा होता म्हणा आणि आहोत एका याच्यावर काय काय सांगतं की आता नक्की तुझं किती तू अरे ह्याचा अर्थ तुका काय दाखवून देवता की आई वडिलांची किंमत कमी करता की आई वडिलांपेक्षा प्रेमात ती महत्व जास्त देतात अरे खैची पोरगी असं म्हणत बापूस खाजा होता आणि बापूस खाजी परत म्हणजे पोरग्या पण भारी रे म्हणजे त्या सगळ्या सांगत असताना खाजवे पासून ते काय नवीन जुनी गाणी येतात घेतोय तू बोल किती बोल तो राजा काय करतो काय तो मेलो पहिलो कापा होतो आवाज लावून मोहित नव्हतरे काना माझ्या मना मोहित नव्हतरे कान्हा माझ्या मना अरे सांगते ना चिकनो अरे मी चिकनो होतोय लक्षात घे आता माझं आता विषय का माहिती काय मारड मध्ये काय केलंय मोहित नव्हतरे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान काल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान काल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान काल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान
भजन चालू आहे. अरे त्या आपल्यापेक्षा त्यांना जास्त ते श्रेष्ठ आहेत त्याच्यापेक्षा, कारण तू त्यांच्या हातात आहे बुवा, त्यांचं पालड जड आहे बुवा. अरे तू पहिल्यापासून पेटवल्यापासून भजन पण चालू तुझं हो ना, तू डायरेक्ट बोलत. लाज नाही वाटणार तुका? अरे मालाडवरून काय इलं असं दिलं, फक्त पेटव निर्लज्जासारखं हा पण म्हणता त्याच्यात. अरे काय बुवा तू पण. अरे छत्रपती शिवाजी महाराज आपण बोलतो बुवा, त्यांनी असं नाही कधी करू बुवा बायकांचा वैल. अरे परिस्थितीला माते समान मानणारे ते छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर ना माऊली? अरे रायगडावर रायरेश्वरावरती 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक केला. काला ते वरून त्यांना काय दिसतं काय माहिती, वरून काय बघतात हो यो बघता वराड करायचा ताट झालेला. आपलं तसं विषय नाही बाबा. छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी त्या रायरेश्वर रक्ताचा अभिषेक केला. आणि आजकालची 16व्या वर्षाची पोरं काय करतायत, ह्यांना गौतमी पाटीलचा गाणं घेतला, बैलाचा पाटलांचा बैलगाडा मी वेगळा घेतला. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं, हिराची अंगठी रुतून बसली, हिराची अंगठी रुतून बसली. सोडाची हे माझं बोट, सोडाची हे माझं बोट. बुवानी छान सांग. निलेश पवार यांच्याकडे वाचण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी छान माझ्यासाठी गाणं सांग कधी कळणार तुला, मी काहीतरी वेगळा म्हणतो ते गाणं. किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा, मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया. जैसे अवलियों का सहारा है दोस्तों, जैसे अवलियों का सहारा है दोस्तों. बुवांनी खूप छान सांगितलं. आई वडिलांची सेवा पण काय ह्यांना सांगलं. त्या खाजवता वगैरे माऊली बहिणी तुम्ही समोर बसलेला सीताराम पवार यांच्याकडे मंगलाष्टकांसाठी तुझा झाला, ह्याचाच झाला. माझा लगीन कर, ह्याचा पण कर. त्या असंच ठेवू नको, नाही तो माहित ना मोबाईल बघतो. खूप छान सांगितलं दोन्ही बुवाने आई वडिलांबद्दल. मुलींना एवढंच सांगेन की प्रेम प्रेम करताना प्रेमाचा दर्जा बघा. कारण काय आजकालची पोरं 2-3 वर्षाच्या प्रेमासाठी आपल्या आई वडिलांना विसरतात. आमच्याकडे खरी घडलेली घटना, 35,000 पोरगी कमावता काका, 35,000 पोरगी कमावता आणि पोरगो टेम्पो चालवता. घरातून पळा निघलेली या पोरगी, पण काय करता तो पोरगो, दिवसभर टेम्पो चालवतो. बायको 35,000 कमवता, दिवसभर टेम्पो चालवतो, संध्याकाळी घरात येतो, क्वार्टर मारतो, बायको मार मारतो. मुलींका एवढाच सांगताय, प्रेम
करू नका याच्यातलं नाही. तुम्हाला अभ्यास करायचा नसेल करू नका. भांडी घासूची नसतील घासू नका. झाला तरी ह्याका नावा दाढीवाला आहे तो कातो गाडा. काय सांगताय की आसाराम बापूच्या फवाऱ्याखाली गेलो म्हणता काय छत्रपती शिवाजी महाराज. अरे त्यांनी तेवढा केल्याने या बुवा. त्यांनी बायकांचा ह्या नाही केल्याने. हे अपमान नाही कधी करू भावा. काय केदार बरोबर ना. तू फक्त नंदीबाईला दाखव. हा तेरा तू पण हा तो पण हा बस. मुलीने एवढं सांगेल की आई वडील आपल्या जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा. कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलाय. समाजामध्ये आपल्या आई वडिलांचे मान खाली जाणार नाही असं कोणतंही वर्तन तुमच्या आयुष्याची नयत तरलीत म्हणून समजा. कारण आपला बाप आपण वडील म्हणतो. फाटकी बनियन आपले वडील घालतात. पण आपल्या मुलीला किंवा मुलीला जर मोबाईल हवा असेल मुलाला किंवा मुलीला तर तोच बाप मोलमजुरीवर दिवस रात्र मेहनत करून तोच बाप मोबाईल घेऊन देतो 25,000चा कर्ज काढून. पण आजकालच्या पोरांना त्याची किंमत नाही. एवढंच सांगेन की आई वडिलांची सेवा करा. ह्यो खुळवा ही पहिलीच बार आहे. का वाटलं काहीतरी यगळा येड्या खुळ असतो त्यांना भजन व काही नेऊन ठेवल्या ना. त्याच्यामुळे मी फक्त टक्कर देऊचा प्रयत्न केलाय. कळला. राजाची भूमिका फक्त राजा झालो म्हणजे झालो नाही. काहीतरी असा गोया प्रजेक देऊच्या सारख्या नुसते दुसऱ्यांचे नंबर मागितले म्हणजे झाले नाही. अहो काय आणि त्याचा लगीन झाला आणि माका म्हणतो तू पोरगी बघ तुला माझ्यासाठी. एवढे वाईट दिवस नाहीत माझ्यावरती माहित आहेत ना. आणि तुका माझा अंदाज बरोबर असतो. केदार तरी गावा कसं म्हणून त्या काय माहिती नाही. म्हणजे तू सांगतो बापरे तू सांग रे. आणि सांगता इंजिनियर कोणा गे अभिमाना कॉम्प्युटर इंजिनियर असावी. तू काय असतो सांग ना. दुसऱ्याचा सांगू नको ना. 27 वर्षाचा घोडो शेवट्या घोड्यानंच कांडा लावला ना. तेव्हा पेटलंच ना. काय हे का बोलायचं ना. खरंच झाला तुझा. गजराकडे वळूया कारण तू आता बोल. तुका बोलू का चालल्या. भजन पहिला कर. कळला. मंगल अष्टका सांगलेल्याने गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा मंडळी जमली सारी भरलेला मांडवदारी. मंडळी जमली सारी भरलेला मांडवदारी. गीता उभी मंडपात केदार जाऊ ना. केदार करून होता पहाट. गीता उभी मंडपात केदार करून होता पहाट.
थांब तू काय लिहता बघ. तुझा पॅन संपतला. शाई लागली तर आमच्या दोघांकडून घे. संपत नाही म्हणतो तो तरी पण तो स्टॅमिना. कैलासाची हरी गुणाची पवार आणि कैलासाची तारामती हरी पवार हा यांच्याकडून नंदिता नितीन पवार आमच्या यांच्या स्मरणार्थ नंदिता नितीन पवार यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षिसाला स्वीकारलं. धन्यवाद धन्यवाद. असं पेटवचं लागतं बुवा. अहो त्यावेळी पण बालपण गेलं, तारुण्य पण गेलं आणि आता म्हातार पण आलंय. अरे पण आमच्या बालपणाची बुवा जी गाणी होती ना, तू तुझ्या बालपणाची सांगा, मी माझ्या बालपणाची सांगते बघ. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा काळा काळा कापूस पिंजला रे, काळा कापूस पिंजला रे, काळा कापूस पिंजला रे, गांधी वारा सुटला रे, गांधी वारा सुटला रे, गांधी वारा सुटला रे. आता तुझी पाळी नित्य देते टाळी, आता तुझी पाळी नित्य देते टाळी, आता तुझी पाळी नित्य देते टाळी, आता तुझी पाळी नित्य देते टाळी. फुलो पिकारा ना लग्नाचं जेवण काय. तू बारको असस रे अजून, तरी पण तो लिहू तर बघा कसलो त्याची शाळेत. अहो आजकाल खरंच सांगताय, आम्ही शाळेत असताना आमच्याकडे हिंमत पण नव्हती समोरच्या पोरीकडे बघूची, पण आज ठरलेला या माझा ता तुझा, ता माझा या सोबत वाजता. बाबू खरं सांग कोणतरी आणा. हो हसत असच सांगतो ना, पण ह्याचा नक्की आहे लिहूचा जास्त. काय लग्नाचं जेवण. टन वाजलं मटण शिजलं, टन वाजलं मटण शिजलं, हरकानं दुखती रस्तो तू टाकीतच राहलं. बालपणाची आमच्या ती गाणी होती, पण आज त्या व तुझ्या वेळेस माहिती नाही तू प्रेम किती केलंस का. तू बाबा भारी आहेस, जो डायरेक्ट सांगता प्रेम करा आणि काय बिंदास करा. मी असंय मला मार खाऊची लक्षणं. जर समजा उद्या ह्याना सांगितल्याप्रमाणे कोण तू गवंडे असतो काय, तू सांगलंच काहीतरी सिमेंट वालो, तू काय करशील रे. तू पोचतलस त्या पोरी. अरे बुवा काहीतरी नीट सांग काय कळला, तू असंच करता. भगवो बुवा घातलंस ना, भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वाचणार आहेत. तू कोणा घाबरत नाही आता 100%. पण तुका गर्व झालो, तू सांगतो ना ह्यो एवढं आवाज लावून नको गर्व, तू गर्व कमी कर. माका गर्व नाही रे, फक्त लावून दाखवले रे. आपण तो बघ कसलो पेटलो. तो माझ्या लग्नाचा तर या, पण तुझ्या लग्नाचं पण काय तर उरकून घे त्याच्यातच. बेतिकांका मी हात धोकेलेले रे. गीता चौकेकर यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. धन्यवाद. लग्नाचं वेळ आत्ताच येतं मग तुझ्या तोंडात साखर पडू रे, साखर पडू. पण डायबिटीस होईपर्यंत नको तू मका वयस. आणि बुवा खरंच सांगते आमची काय सेटिंग, आमची सेटिंग नाही. आम्ही पेटीवरती बसल्यानंतर आम्ही नाही एकमेकांका सापच करूचा आमका ह्यो विषय. किती पण आम्ही बोलतो ह्यो माझी गाण काढतो, मी सांगते काढ बाबा गाण.
तो घाण काढू कर त्या का आणलेलो लक्षात तो किती काय कर तू माझी घाण काढतो ना काढ बाबा भरलेला तू काढ काय विषय नाही तू बोल अजून बोल तू का अजून गावतले हे बघ गावले त्याच्या तरी जरा लेवल कमी आहे पण बोल तू बोला गोय गाडीवाल्या आसाराम बापूच्या पोहरा गेले नुसते छत्रपती शिवाजी महाराज केला म्हणजे झाला नाही लक्षात घे नुसतं हा फक्त नंदी बैला तो हलवता मान हा बालपण झाला म्हातारपण त्यावेळीची गाणी वेगळी होती त्यावेळीची घेतो आणि नंतर आत्ताची कलियुगातल्या मुलांची गाणी घेतोय गजरा मोहब्बत वाला अतियों ने ऐसा डाला गजरा मोहब्बत वाला अतियों ने ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी ही त्यावेळीची गाणी होती आणि आजकालच्या पोरांची गाणी काय मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वगतीचा भारी पाहिजे बायको नखरेवार मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वगतीचा भारी पाहिजे बायको तू आताच वर राबता तू सकाळपासून फिरा होता ना गाव तेव्हा ती प्रॅक्टिस करायची ना वन्स मोर बघ त्यांका बायको होईल दुसरा घेतोय ना तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडाची गाडी पाहिजे हिरो होंडाची गाडी पाहिजे ओठाची लाली मी कानाच्या पाली यात सोन्याची गाडी पाहिजे नको मला बंगला गाडी पाहिजे बस ना पेटव टायमात करत असलं त्यांना बरोबर टायमात केलं ना तू त्या काय आज पेटव का चाललंय मी बघूच किती पेटता तो ती पहिली बारी झाली तो लकी आहे माझ्यासाठी लकी आहे त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होते त्याच्यासाठी पहिली बारी झाली पण आज बुवा 8वी बारी आहे आणि 8वा अवतार श्रीकृष्ण तू काय तर बघ माझा काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं घेतोय धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई 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 आता तुझी तो महाराज तारा
अरे बुवा, दुसऱ्याची लग्न लावण्यापेक्षा ना, अरे 500 वर्षानंतर ते प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्या अयोध्येमध्ये. तर रामाबद्दल काहीतरी सांग ना. अरे आपण बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर मराठी माणूस ताटमाने जगतोय ना, ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या. कारण बाबरी मस्जिद पाडली ही जेव्हा गोष्ट त्यांना विचारण्यात आला, सगळ्या पक्षांना प्रश्न विचारण्यात आला की बाबरी पाडली, पण कोणी पाडली? कोणताही पक्ष त्या ठिकाणी सांगत नव्हता की आम्ही पाडली म्हणून. पण तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं की जरी बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल ना, तर ते माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे बुवा. आणि 500 वर्षानंतर जर ते बुवा दिसतंय ना अयोध्येमध्ये, बाळासाहेब ठाकरे यांची मेहरबानी आहे, लक्षात घे. कळला? अरे तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन चल ना, ज्या ठिकाणी खयचोच बॉयफ्रेंड ना आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन गेलो नाही, घेऊन जाऊ नाही कधी. तर म्हटलं ठीक आहे, पण अशी जागा खायची, माका माहिती ना अशी खायची जागा. रात्रीला ह्या कुशीवर त्या कुशीवर, तू चांगलंच ना पत्ता भारी चांगलंच, तुला खायची ती पोरगी सांगतो ना आवाज कुशीवर झोपता. अरे काय इटम ना तुझी खरंच. या कुशीवरून त्या कुशीवर मी विचार केला आणि माका उत्तर मिळाला. गुगल वरती वगैरे सर्च केलं, खय बाबा अशी जागा, खय जागा, खय जागा. दुसऱ्या दिवशी तिका बोलवलंय, चल जाऊया आपण, चल. तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधलाय, शांत. म्हणजे म्हणतात अरे शांत, शांततेत पण भावालय ह्या लक्षात ठेव. पट्टी बांधल्या आणि त्याला मी घेऊन गेलोय आणि पादूक मस्त सुगंध येत होतो, छान होतं सुगंध, घाण नव्हतं, सुगंध येत होता. आणि त्यांना मग स्वप्ना खय घेऊन येलं माका. तर म्हटलं थांब पट्टी तर खोलू दे, म्हणजे बाकी काय करीत नव्हतं, पट्टी तर खोलू दे. खोललंय पट्टी आणि म्हणता अरे तू हय किती घेऊन येला. अरे मी त्या काय सांगलंय, अगो हय येऊच्यासाठी माणसाक मरोचा लागता, मी तिका जिवंतपणे स्मशानात घेऊन गेले म्हणून माझा ब्रेकअप झाला. तेव्हा त्यांना एकदा महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या होते. यो खुळवा खरंच माऊली, तुम्ही ते बसलात ना. अरे पहिले बुवा तू तो ह्या झालो तुंबेश, तुझा तसा झाला तुंबेश, माहित आहे ना रील्स, माहित आहे ना, आठवत आहे ना तुंबेश, तुझा याकच झाला या. मोहे 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 अमित. अरे ती त्याची बुद्धी चालणार नाही तेवढी, ती त्याची बुद्धी चालता, लक्षात घे. भारी रे तुमची दाढीवाल्यांची सेटिंग, पण त्यांचे विचार नुसता बुवा छत्रपती शिवाजी महाराज केला म्हणजे झालं ना, त्यांचे गुण बुवा अंगीकारले पाहिजेत आपण, बरोबर ना. फक्त जा तू सांगलंच ना बायकांचा. नाही नाही तू माझी खाली साईन घे, तू लिहूनच येत. हा गजराला सुरुवात करूया. हरी नाम उच्चारिले त्याने जग हे तारिले,
हरिनाम बुवा ज्याने ज्याने उच्चारलं ना बुवा, वाल्या कोणी पापी असूनही नामाने तरला, सर्व पापी त्याची नष्ट झाली. अरे ना, राम जन्माअगोदर रामायण लिहून बुवा साऱ्या जगाला वंती नेण्यात आला. ते बुवा हरिनाम उच्चारल्यामुळे त्या हरिनामाबद्दल काहीतरी सांग. नको आता विषय असले कळला, तू बोल, परत येतली वेळ. अरे चंद्रकांत कदंबची बुवा माझी वंशाळा, भारुडा सकट बारी करते. लक्षात ठेव, आता भजन सोडलं, लक्षात ठेव. भारुडा सकट बारी करून माझी हिंमत आहे. फक्त टाइम दे माका भारुड घेऊ. तुझी हिंमत आहे ना, त्याची आज करू शकता. लक्षात ठेव, करू शकते भारुडा सकट. त्यावेळी चंद्रकांत कदम बुवाने जी गाणी रचले नाही ती आत्ता आठवतं, यासारख्या बुवामुळे. थांब थांब बुवा, देतो तुला मेवा. 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 तुझा राधा इकडं, तुझा राधा इकडं. थोडा भजनाकडे बुवा लक्ष दे. नाही पण भजन त्याचा खरोखर सुंदर आहे. काय मालाडमध्ये एक स्पर्धा होती, म्हणजे मी ते होते केदार आणि चिले बुवा त्यावेळी प्रशिक्षक होते. ह्याचो पहिलो नंबर येलो त्या स्पर्धेत. एकदा जोरदार टाळ्या वाजू याच्यासाठी. आणि उत्कृष्ट गायन म्हणून ह्याचो नंबर येलो. बरोबर ना, खरा ना या, म्हणजे मी होतोय. ओके, टाइम होता काय. आणि तू एवढं बोला होतस ना बुवा, त्या पब्लिकला सांगूचा लागला तुका. लक्षात घे की भजन चालू कर म्हणून. ही पोच पाऊस चांगला हा नाही बोले, भजन चालू कर बोले. युट्यूब चालू अजून नाही, गरसोमा करू नको. लक्षात घे, कळला. हरी नाम उच्चारिले त्याने जग हे तरिले. दंत गोळ्यातला होता, तरी सुद्धा तो नारायण नामाचा जप करत होता. कसा तर एकदा भक्त प्रल्हादाची आई कयादू हिला इंद्रदेवाने पळवला. इंद्रदेव तिला घेऊन जात होता, तेव्हा त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि त्या इंद्रदेवाला बोलले की परधन आणि परस्त्री याची अभिलाषा कधी करू नको. तेव्हा त्याने इंद्रदेवाने तिकडे भक्त प्रल्हादाची आई कोण काय कयादू तिला त्या ठिकाणी सोडला. आणि त्यावेळेला नारद मुनी राम नामाचा बुवा मंत्र देत होते त्या कयादूला. तेव्हा त्या पोटातल्या गर्भाने ऐकलं बुवा, म्हणून त्याच्या मुखी नारायण नारायण नावाचा जप होता बुवा. लक्षात ठेव, त्या नारायण नामात एवढी ताकद होती. खंबावरती जेव्हा प्रहार केला तेव्हा त्या नरसिंहाने अवतार घेतला आणि थय हिरण्यकश्यपूचा वध झालो. लक्षात ठेव, वक्तव्य असो. जरा सांग वैजनाच्या माध्यमातून दुसऱ्याची साला काढली म्हणजे झाले ना, आणि बायकांचे नंबर मिळवले म्हणजे झाले ना. लक्षात घे, कळला. धन्य धन्य तो बाळ प्रल्हाद, प्रल्हादा तरिले त्याने मान
दळण दळायला त्या जनाबाईकडे गेले तेव्हा बुवा चालू ठेव ना. जनाबाईकडे जेव्हा दळण दळायला गेले तेव्हा ते स्वतःचे दागिने विसरून गेले. पण तो वाळ त्या जणीवरती आला म्हणून त्या रागात त्या जनाईने त्या पांडुरंगाला शिव्या दिल्या. अरे अरे विटा मोळ्या मायच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली मेल्या गेले तुझे मडे, तुला पाहुणी काळ रडे, उभी रावणी अंगणी शिव्या देते दासी झाली. पण त्या जेव्हा जनाबाईने बुवा शिव्या दिल्या ना त्या शिव्यांमध्ये बुवा प्रेम होतं म्हणून काय सांगतोय बघ. एक गाण्याची फरमाईश साठी घेतो. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी. आयुष पांडुरंग तिर्लोटकर यांच्याकडे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक केलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बाय बाय पिचली माझी बांगडी 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 बांगडी. एक फक्त बुवांनी ती पप्पानी गणपतीला जाऊन ती फक्त एक झेलक घेते आणि ह्याच्याकडे देऊचो गजर. तुका पण टाइम गाव बघ ना, तू बघता कधी भेटता नाही का साकटव, तू साकटव रे. काय नाही भेटत माझ्या अंगात, हाडाच उरलेत फक्त. एक आमच्या पप्पांनी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. चांगला
ऐकतोस ना वचन कर पहिला केंद्र सरकाराची अक्कल लय मोठी त्याने चालविल्या पाण्यावरून बोटी त्याने चालविल्या पाण्यावरून बोटी तळावरती गजा जास्त अधिकार ना पण बरं नाही सचिन ना हे ह्याचं सांग